माननीय सुरेश बाबा भोसले के शुभ हस्ते कराड़ में नेत्रदान जन जागृति बाइक रैली का शुभारंभ। IMA कराड़ और KOA कराड़ के संयुक्त तत्वावधान में रविवार को कराड़ शहर में नेत्रदान जन जागृति हेतु भव्य बाइक रैली का आयोजन किया गया। इस रैली का शुभारंभ माननीय सुरेश बाबा भोसले के हस्ते हरी झंडी दिखाकर किया गया। सहभागी संस्थाएं। इस रैली में अनेक सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य संस्थाओं ने सहभाग लिया। प्रमुख सहभागी संस्थाएं हैं कृष्णा हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, कराड़ हॉस्पिटल, लायंस क्लब कराड़, नक्षत्र, लायंस क्लब कराड़, लायंस क्लब कराड़ MIDC, रोटरी क्लब ऑफ कराड़, रोट्रैक्ट क्लब ऑफ कराड़, एनवायरो क्लब ऑफ कराड़, रोटरी क्लब ऑफ मलकापुर, उद्यान ग्रुप, उद्योगिनी फाउंडेशन, इनर व्हील क्लब ऑफ कराड़, वंडर किड्स ग्रुप और नागरिक उपस्थित थे। आदरणीय सुरेश बाबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या नेत्रदान संघटना आणि IMA ब्रांच कराड यांच्या वतीने आदरणीय सुरेश बाबांचं इथं मनपूर्वक स्वागत करतो। महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्या देशामध्ये नेत्रदान करणाऱ्या लोकांची संख्या जेवढे अंध लोक आहेत त्यांच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे आणि या नेत्रदानामध्ये लोकांच्या मध्ये जनजागृती करावं यासाठी हे ते म्हणजे सुरेश बाबा की जे स्वतः एका वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू आहेत आणि त्यांच्या प्रेरणेने कराडमध्ये अनेक वैद्यकीय असे प्रकल्प राबवले जातात। ते स्वतः निष्णात कॅन्सर सर्जन आहेत, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत सुयोग्य व्यक्तिमत्व असं आपण आज इथे आमंत्रित केलंय आणि त्यांच्या हस्ते आपण या रॅलीला सुरुवात करणार आहोत। देशाच्या इथे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, ज्या वेळेला एखादी रॅली घेतली जाते त्याचा अर्थ असाच असतो की आपल्याला जनजागृती करायची आणि ह्या सगळ्या समाजकार्यामध्ये लायन्स क्लब आणि रोटरी क्लब यांनी नेहमीच पुढाकार घेतला आणि त्याच्या पाठीमागे हे सगळे आपले मेंबर्स आहेत की मोठ्या उत्सुकतेनं आणि मोठ्या आस्थेने हे काम करत असतात। आज आपल्याला माहिती आहे की जरी आपण एक शिक्षित समाजाकडे बघत असतो तरी आरोग्याची माहिती सगळ्यांना असतेच असं नाही। डोळ्याची काळजी कशी घ्यावी त्याच्यासाठी या अनेक गोष्टी आज आपण पाहतो की आपण डॉल्फी वापरतो, लेझर वापरतो, अनेक डोळ्याला उपाय होणाऱ्या ज्या अनेक उपकरणं असतात याच्यापासून आपल्याला कसं सुरक्षित ठेवायचं याच्यापासून काय काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला। खरं म्हणजे आपण पोलिसांनाही बोलून नाही, खरं म्हणजे पोलिसांनाही या अशा कार्यक्रमामध्ये बोलवलं पाहिजे कारण त्यांची मदत खूप होते या सगळ्यामध्ये। आता डॉल्फी आणि लेझर याच्यावर आपण काही नियंत्रण ठेवू शकत नाही, पण पोलिसांची साथ झाली तर निश्चित या गोष्टी खूप असतात। तर त्या लहान शहरामध्ये सुद्धा लायन्स क्लब किती नेत्र चिकित्सक आहेत, किती आमचे छोट्या छोट्या एका गावामध्ये कितीतरी लायन्स क्लबचे उपशाखा आहेत, रोटरी क्लबच्या शाखा आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये सगळे डॉक्टर बघितलं कुठल्याही शहरापेक्षा या समाजकार्यामध्ये त्यांनी वाहून घेतलेलं आहे, त्याच्यात सहभाग करत शुभेच्छा देतो। असंच चांगलं काम करत राहावा ही अपेक्षा ठेवतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा माझे दोन शब्द नेत्रदानाचा हा महामंत्र घरोघरी पोहोचवावा,